नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण इकडे घेतलेला आहे फणस आणि फणस आपण सीजन वाईज नेहमी खात असतो, पण हा जो फणस आहे हा भाजीचा फणस आहे। तुम्ही सगळ्यांनी गोड फणसाचे गरे नक्कीच खाल्ले असतील, पण बघा मी हा भाजीचा फणस असा अर्धा किलोचा आणलेला आहे। आणि फणसाला कापायच्या अगोदर आपल्या हाताला आपण जी सुरी विळी घेणार त्याला पहिले तेल लावून घ्यायचं, कारण काय होतं त्याच्यातून चीक येतो। आणि मग फणस असा मी कापून घेतलेला आहे। काही जण काय करतात, फणसाचा वरचा भाग जो आहे तो कापून टाकतात आणि आतमधला जो गणगा आहे तो सुद्धा कापून टाकतात। तर मी पूर्ण फणस कापून घेतलेला आहे, गणगा आणि वरचा भाग काढलेला नाही आहे। आणि असंच बिना पाणी घालता मी कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, म्हणजे फक्त वाफवून घेतलेलं आहे। आणि आता बघा थंड झालेलं आहे, तर मी थंड झाल्यानंतर आता बाहेर काढते आणि तो मधला जो गणगा आहे तो आणि फणसाची जी साल आहे तर हे सगळं काय करते मी चाकूने काढते। आता हे पटकन निघतं म्हणजे। तर फणस मी अगदी लहान असल्यापासून फणसाची भाजी खाते। काय होतं, माझे आजोबा माझ्या मम्मीचे वडील त्यांचं क्लिनिक होतं दाजीपूरला, आणि दाजीपूरला अभयारण्य वगैरे आहे ना, तर तिकडून माझे आजोबा काय करायचे, फणस आंबे असे तिकडून पाठवायचे। तर ह्या फणसाच्या ज्या कोयल्या आहेत ना, म्हणजे कोयल्या म्हणजे भाजीचा फणस, तर ते एस टीतून वगैरे पाठवायचे आणि माझी आजी अशा प्रकारची भाजी बनवायची। तर मी सुद्धा बरेच वेळा आजीच्या हातची भाजी खाल्लेली आहे आणि आजची जी रेसिपी आहे ही सुद्धा माझ्या आजीचीच आहे। तर मी म्हटलं चला आपण सुद्धा बनवूया। तर मी प्रत्येक वेळा बनवते पण तुम्हाला कधी दाखवली नव्हती, तर म्हटलं चला आता आहे बघा, हा जो टाकायचा भाग असतो म्हणजे फणसाचा वरचा भाग आणि फणसाच्या बरोबर मधला जो गणगा असतो तो काढलेला आहे। आणि फणस आता चांगला शिजलेला आहे, म्हणजे वाफवलेला आहे आणि थंडसुद्धा चांगला झालेला आहे। तर छान आता आपण काय करायचं, हाताने त्याचा फोडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जर बारीक बिया असतील ना तर त्यासुद्धा अप्रतिम लागतात। तर आता इकडे मी मोठं ताट घेतले आणि त्याच्यामध्ये आता एक एक तुकडा घेऊन काय करते, चांगलं फणस फोडून घेते। फणसाचे आपण नेहमी गरे खातो गोड एकदम, पण फणसाची भाजी क्वचित खात असतील किंवा खात असाल सुद्धा किंवा नसाल सुद्धा, तर अशा पद्धतीने मी फणस जो आहे तो बघा चांगला सगळा मोकळा करून घेतला आहे आणि हाताशिवाय आपल्याला पर्यायच नसतो। तर याच्यामध्ये तुम्ही कुठलाही तुमचा साठवणीचा मसाला, मालवणी मसाला असू दे, कोल्हापूरचा मसाला असू दे किंवा तुम्ही लाल मिरची पावडर असू दे, तर तुम्ही तो त्याच्यावरती घालून घ्या। हळद आणि चवीनुसार मीठ असं सगळं त्याच्यावरती टाकून घ्या। आता इकडे मी भरपूर असा कांदा, टमाटर आणि लसूण भरपूर असा घेतलेला आहे। गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घातलं, जवळजवळ 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे, कारण तेल ह्या भाजीला थोडं जास्त लागतं। राई आणि जिरे टाकलेले आहे, थोडा हिंग घातलेला आहे आणि भरपूर असा लसूण आहे ना तो चांगला खलबत्त्यामध्ये चेचून घातलेला आहे। त्याच्यानंतर मी आता इकडे कांदा आणि टमाटर सुद्धा घेतलेला आहे। 2 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 2 मोठे मोठे टमाटर घेतलेले आहेत। ह्या भाजीला लसूण, कांदा आणि टमाटर हे खूप लागतं, म्हणजे जेवढं तुम्ही घालाल ना तेवढी ही भाजी चांगली होते। तर आता मी इकडे कांदा आणि टमाटर एकत्रच टाकणार आहे आणि वरून हलकं हलकं मीठसुद्धा टाकणार आहे, म्हणजे कांदा आणि टमाटर जो आहे तो आपला लवकरच गोल्डन कलर होईल त्याचा। तर बघा मीठ टाकल्यामुळं आपला कांदा आणि टमाटर जो आहे तो चांगला गोल्डन कलर आलेला आहे। आणि फणस आपण हाताने कुस्करलेला आहे त्याच्यामध्ये मी मिरची पावडर म्हणजेच कोल्हापुरी लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ घातलेलं आहे। चांगला तर एकजीव करून कांदा टमाटर जे आपण केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी हे टाकत आहे आणि छान आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आपल्याला छान त्याच्यातून अशी वाफ निघाली पाहिजे, अगदी दणदणून वाफ निघाली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, छानसं परतायचं आहे। तर बघा फणसाची जी भाजी असते ना अप्रतिम लागते, ज्वारीच्या भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागते। आणि हा फणस फक्त सीझनलाच जेव्हा मिळतो तेव्हाच आपल्याला भाजी करायला मिळते। तर नक्की तुम्ही फणस आणा आणि भाजी बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर माझे आजोबा फणस आणायचे
आणि माझे आजी जी आहे ती अशा पद्धतीची भाजी बनवायची। तर जेव्हा जेव्हा मी असं काहीतरी बनवत असते ना, तर आपोआप मला त्यांची आठवण येते आणि तेव्हाच्या ज्या आठवणी आहेत त्या माझ्या मनामध्ये अगदी ताज्या तवाने होऊन जातात। तर तुम्हाला कशी वाटली भाजी नक्की सांगा। भाजी छान आता गॅसवरती परतत आहे आणि तुम्हाला नक्की आवडली असेल, तुम्ही नक्कीच बनवून पहा। भाजी बघा खूप सुंदर आणि खूप टेस्टी होते। याच्यामध्ये जास्त काही घालायची गरजसुद्धा नाही आहे। आपण वाटणं करतो किंवा खोबरं घालतो, शेंगदाण्याचं कूट घालतो किंवा भरपूर कोथिंबीर वगैरे घालतो। ह्याच्यामध्ये फक्त लसूण, कांदा, टमाटर आणि बेसिक आपले मिरची पावडर, हळद आणि मीठ एवढंच लागतं। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी जी आहे ती खूप टेस्टी लागते। तुम्हाला नक्की आवडली असेल अशी मी आशा करते। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रेसिपी पाहायला मिळेल। आणि एवढ्या दिवस माझ्या रेसिपी आल्या नव्हत्या कारण मी थोडी आजारी आहे म्हणून। चला तर मग काळजी घ्या मंडळी आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।